पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलो गुरुकृपा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवं स्थानसंहारहेतुं स्वभक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमंत जी विराजिए, कथा करो मति अनुसार, प्रेम सहित गादी धरो पधारियो पवन कुमार। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान जी महाराज की जय, श्री साईनाथ महाराज की जय। अकारण करुणा वरुणालय भगवान श्री पंढरीनाथ आणि भगवान श्री पंढरीनाथांच्याच कृपेने उपस्थित सर्व हिंगणघाट येथील सर्व साई भक्तांच्या चरणावर शतशः वंदन। विश्व संत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांच्या दिव्य चरित्राची अशी कथा कालपासून आपल्या हिंगणघाट या विदर्भाच्या पावन नगरीमध्ये साई प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी संपन्न होते। श्री साईबाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिन व परमपूज्य संत श्री लक्ष्मी माताजी यांची 27वी पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित असलेली ही साई कथा पवित्र या नगरीमध्ये या स्थानावर भव्य आणि दिव्य असणारं साईनाथांचं मंदिर आणि बाबांच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये सुरू असलेली साई चरित्र जीवनकथा, बाबांच्या चरित्राची कथा काल आपण बघितलं। साईनाथांच्या दिव्य चरित्राचं लेखन ज्यांनी केलं त्यांना का म्हणून साई चरित्र लिहावं वाटलं ही कथा आपण बघत होतो। खरं तर साईनाथांची एवढी दिव्य मूर्ती, साईनाथांचं एवढं दिव्य भव्य असं मंदिर, अतिशय उल्हासाचं आणि उत्साहाचं वातावरण आणि
हे सगळं वातावरण निर्मिती ज्यांच्यामुळे झाले त्या आईसाहेब, संत श्री लक्ष्मी माताजी, संत कुणाच्या तरी निमित्ताने त्या भागामध्ये त्या विभागामध्ये येत असतात. संत येतात याचाच अर्थ भगवंत येतात. मी कालही बोलून गेलो की देव आणि संत दादा महाराज वेगळे नाही आहेत. दादा महाराज आपल्यासारखेच दिसतात, संतही आपल्यासारखे दिसतात, परंतु ते आपल्यासारखे नसतात. जरी आपल्यासारखे त्यांना हात असले, जरी आपल्यासारखे त्यांना डोळे असले, जरी आपल्यासारखे त्यांना पाय असले, तरी सुद्धा सर ते आपल्यासारखे नसतात. कालच्या कथेच्या सारांश रूपी बातमीचा आपण जो काही आदर केला आणि आपल्या लोकप्रतिष्ठा या वर्तमानपत्रामध्ये जी जागा दिली, साईनाथांच्या शब्दांना खऱ्या अर्थाने तुम्ही जागा दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जोरात टाळी वाजून आपण सरांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया, त्यांचे आभार मानूया. संतांच्या वचनाचा प्रचार आणि प्रसार करणारी माणसं सुद्धा दिव्य कार्यासाठी या मृत्यूलोकात येतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण संत महापुरुषांच्या बरोबर सज्जनांची सुद्धा चरित्र आम्ही अभ्यासतो. काय कारण आहे त्याला कारण असे की ज्या पद्धतीने ती जीवन जगले, ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनाची वाटचाल झाली. मग लक्ष्मी माताजी असतील, उत्तराखंडातून आल्या, या ठिकाणी विदर्भाच्या मातीमध्ये विसावल्या, या मातीचा सुगंध त्यांना भावला, किंबहुना त्यांच्यामुळे या मातेला एक आगळा वेगळा सुगंध प्राप्त झाला आणि त्यांच्या कीर्तीचा सुगंध खऱ्या अर्थाने आज दरवळतोय. सज्जनाच्या महापुरुषांच्या कीर्तीचा सुगंध युगानुयुगे दरवळतोय. युगायुगापासून नवे नवे भगवान कृष्ण परमात्म्याने सांगून ठेवलंय, जब जब होय धर्म की हानी, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्या वेळेस मी येईल संतांच्या रूपामध्ये, कुणाच्या तरी रूपात येईल आणि मी काय करील, मी धर्माची संस्थापना करील. सज्जनाचं रक्षण करील, दुर्जनाचं निर्दलन करील आणि मी धर्माची संस्थापना करील. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्था. धर्म धर्म म्हणजे तरी काय हो? आणि आपल्याला धर्म कळावा, खरा धर्म कळावा म्हणून तर या संतांचे अवतार आहे. आणि म्हणूनच या कलियुगामध्ये असा दिव्यतम अवतार का ज्या अवताराचा खऱ्या अर्थाने आजही वादामध्ये आहेत, आजही लोक संभ्रमात आहे. कोण आहेत साईबाबा? आजही संभ्रम वाटतो काही लोकांना. मला नवल वाटतं, या माझ्या साईनाथांचं चरित्र वाचा. 52 अध्यायाचं चरित्र गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंतांनी लिहिलं. वास्तविक पाहता साईनाथांची दिव्य कथा ऐकण्यासाठी किती किती आवडीने यायला पाहिजे महाराज, आहे का नाही? साई प्रतिष्ठानने एक संपूर्ण हिंगणघाटच्या वासियांसाठी एवढी सुंदर संधी दिली. बाबांचं सुंदर मंदिर आहे. त्या बाबांच्या मंदिरामध्ये काय यायचं का म्हणून आम्ही साई चरित्र ऐकायचं, बाबांची कथा आम्ही का श्रवण करायची? बाबांची कथा श्रवण केल्याने काय होईल? अरे ज्या साईनाथांनी खऱ्या अर्थाने धर्म सांगितला, या जगाला खरा धर्म दाखवला, तेच कोणत्या धर्माचे म्हणून लोक वाद घालतायत. खरं जर कधी पाहायला गेलं तर संत ज्या धर्माच्या प्रचार करता येतात ना,
तो धर्म साने गुरुजींनी फार सोप्या भाषेत सांगितला. साने गुरुजी सांगतात, महाराज, मानवता नावाचा असा धर्म आहे जगामध्ये की त्या धर्मा इतका श्रेष्ठ धर्म या जगात दुसरा कोणताच नाहीये. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे कीनाकी पतिता, जगी जे तीन पदरित, जगी जे हीनाधिपतित, जगी जे तीन पदरित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम अर्पावे. प्रेम जेव्हा जेव्हा आपल्याला भजन आवडेल, जेव्हा जेव्हा एखादा शब्द आवडेल, जेव्हा जेव्हा एखादं वाक्य तुम्हाला भावेल, आवडेल, रुचेल, त्या वेळेस टाळ्यांचा प्रतिसाद देत जा. तुम्ही माझ्यापासून इतक्या अंतरावर बसलात ना का त्याच्यामुळं खरं आपण एकमेकांच्या जवळ येण्यासाठी परमार्थ आहे. आणि तुम्ही एवढं पटांगण ठेवलंय, ज्याला बसणं शक्य आहे मांडी घालून त्याने खाली बसलं पाहिजे ना. ज्याला बसता येत नाही त्याने खुर्चीत बसलं तर काही हरकत नाही. किंवा याच खुर्च्या तुम्ही इथं आणून पुढे आणा ना. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि या विश्वामध्ये खरा धर्म साने गुरुजी सांगतात की जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म. माझ्या साईनाथाने सुद्धा तोच धर्म सांगितला आहे. माझ्या साईनाथांनी पूर्ण समग्र आयुष्यभर, समग्र अवतारामध्ये समग्र ज्या लीला केल्यात महाराज, या लीलांचं जर आपण अवलोकन केलं, या लीला जर आपण तपासल्या, या लीलांचा जर आपण अभ्यास केला, तर माऊली महाराज आपल्याला असं लक्षात येईल की साईबाबांनी काय केलं. काय काय नाही केलं, फक्त परोपकार केलं. बाकी काय केलं? फक्त परोपकार. सज्जनाची निर्मिती भगवंताने परोपकारासाठीच केली आहे. परोपकारासाठी भगवंताने अनेकांची निर्मिती केली आहे. जास्त काही सांगत नाही, पण शास्त्रकार जे सांगतात ते सांगतो. रविश्चंद्र घना वृक्ष नदी गावश्च सज्जना यतेत परोपकारान देवेन निर्मिता युगिनः. भगवान परमात्म्याने या मृत्यू लोकामध्ये परोपकारासाठी काही लोकांची निर्मिती केली महाराज. कोणाकोणाची? रविश्चंद्र घना वृक्ष. रवी म्हणजे सूर्य. सूर्याची निर्मिती केली. काय करतो सूर्य? अखंड ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्यनारायणासारखा ऊर्जेचा स्रोत कुठंच नाहीये, म्हणजे कोणीच देऊ शकत नाही एवढी ऊर्जा. अरे बाबा, सूर्याच्या उष्णतेवर, सूर्याच्या प्रकाशावर आताशी कुठंतरी संशोधन झालंय. आताशी कुठंतरी सौर ऊर्जेचा वापर व्हायला लागलाय. परंतु एक काळ असा येणार आहे थोड्याच दिवसामध्ये की तुम्हाला हे तारा वगैरे काहीच दिसणार नाही. प्रत्येकाच्या घरावर असे पत्रे राहतील. प्रत्येकाच्या गाडीवर असा एक पत्रा राहील की तो पत्रा सूर्यनारायणाची ऊर्जा खेचेल आणि त्याच्यावरच सगळे यंत्रणा चालतील सगळ्या.
फार दिवस दूर नाही तो काळ, आलाय जवळ. रवी सूर्य उपकारच करतो ना, परोपकार करतो. चंद्र शीतलता देतो. बीजांकुरामध्ये खऱ्या अर्थाने बीजाची निर्मिती, फलाची निर्मिती, फलोत्पादन त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये, तेवढे त्या किरणांमध्ये ती ताकद आहे. त्या किरणांच्या आधारानेच खऱ्या अर्थाने या फळांमध्ये याची पुष्टी होते, फुलांची पुष्टी होते. आणि मग तो सुगंध, ती फळं फुलं या जगाला ह्या वनस्पती देतात. या वनस्पतींचं पोषण करण्याचं काम खऱ्या अर्थाने चंद्र करत असतो. शीतलता देण्याचं काम खऱ्या अर्थाने चंद्र करत असतो. सांगू तुम्हाला, रवी चंद्र घना, आकाश काय देतं महाराज? मेघ काय देतात? पर्जन्य देतात, पाऊस देतात, जलाची निर्मिती करतात. या पृथ्वीवर प्रत्येक जीवाला जल पाहिजे, ती जबाबदारी कोण करतं? घना. वृक्षाः, वृक्ष काय करतात महाराज? परोपकार करतात ना. स्वतः मात्र ऊन झेलतात, पण दुसऱ्याला मात्र सावली देतात महाराज. एकाही वृक्षाने आजपर्यंत त्याची फळं स्वतः त्याने कधीच खाल्ली नाही, कधीच खाल्ली नाही. त्याने निर्मिती केली, त्याने उत्पादन केलं, पण कोणासाठी? परोपकाराय पुण्याय, दुसऱ्यांसाठी परोपकार करण्यासाठी. आणि म्हणून वृक्षवल्लींवर संतांनी प्रेम केलं. माझ्या साईनाथांनी सुद्धा लेंडीबाग फुलवली महाराज. शिर्डीमध्ये बाबांनी मंदिराच्या पाठीमागे बाग फुलवली, त्याला नाव दिलं लेंडीबाग. कशामुळं? शेळ्याच्या लेंड्या टाकायच्या, त्या लेंड्यांचं खत त्याला त्या झाडांना टाकायचे. अहो म्हटले या बागेचं नावच लेंडीबाग देऊया. नाव दिलं लेंडीबाग. त्या लेंडीबागमध्ये वृक्ष फुलवली महाराज. संत बोलतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनिचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी स्वसुरे, पक्षी सुस्वरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, 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 वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. रविश्चंद्र घना वृक्षा. नदी काय करते महाराज? जिथून उगम पावते ना नदी, तिथून समुद्रापर्यंत मिळेपर्यंत परोपकारच करते. अरे तुम्ही तिच्यामध्ये घाण टाका, तुम्ही तिच्यामध्ये निर्माल्य टाका, तुम्ही तिच्यामध्ये काय काय रक्षा टाका, काय कोण काय काय टाकतं महाराज? हे चांगलं आहे का? नाही. मला असं वाटतं सर, मी एका मोठ्या विभूतीचं, एका महान संताचं एक वाक्य ऐकलंय महाराज. अध्यात्माची सुरुवात, परमार्थाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने स्वच्छतेपासून होत असते. मी कालही बोलून गेलो, संतांनी स्वच्छतेला महत्व दिलं. कारण परमार्थाची सुरुवात, मंदिर हे मंदिर आहे, मंदिर. जिथे खऱ्या अर्थाने मन रमल्या जातं महाराज, है का नाही? मन रमण्यासाठी जिथे दिव्यता आहे, जिथे रम्यता आहे, जिथे म म्हणजे मंगलता आहे, म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता, हे तीनही जिथे एकत्र येतात तिथे मंदिर तयार होतं, देवालय तयार होत असतं. आणि हे सगळं उपकारासाठीच महाराज. बघा तुम्ही, अरे आपल्या अवतीभोवती राहणारे प्राणी पक्षी सुद्धा उपकारच करतात महाराज. फक्त आपल्याला लक्षात येत नाही, आपल्याला कळत नाही. नदी कुणाला विरोध करत नाही महाराज, तिच्यात काही टाका तुम्ही, ती अव्याहत वाहत राहते. जाऊ द्या, चला पुढे. थोडक्यात बोलायचं आपल्याला. नदी गावश्च,
गोमाता गोमाता काय करते महाराज? अरे धर्मशास्त्र असं सांगतं का गाईच्या पोटामध्ये म्हणजे संपूर्ण गाईच्या शरीरामध्ये 33 प्रकारचे देव आहेत, 33 कोटी देव आहेत.